प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवलेला आहे। इकडे विजयने काव्याऐवजी नंदिनीचा अपघात घडवून आणलेला आहे। पण ज्यावेळेला आता नंदिनी अपघात होऊन खाली पडते, ॲक्सिडेंट होतो, त्यावेळेला तिथेच आसपास जीवासुद्धा असतो। तर इकडे आता मानिनीला प्रचंड चिंता लागलेली असते, कारण घरामध्ये तिला काळा धागा सापडलेला असतो आणि तिला वाटतं की हा काळा धागा काव्याचाच आहे। आणि ही मानिनी वसूला म्हणते की खरं सांगा वसुत्या, तुम्हीच काहीतरी केलं आहे का? तुम्ही पुन्हा कसला प्लॅन केला आहे का? केला असाल तर आता सांगा। इथे आता माझ्या मुलाचा किंवा माझ्या सुनांचा जीवाचा प्रश्न नाही आहे, इथे माझ्या नातवंडांचा प्रश्न आहे। मी तुमच्या समोर पदर पसरते, सांगा वसुत्या, तुम्ही खरंच काही कटकारस्थान केलं नाही आहे ना? केलं असेल तर आत्ताच्या आता थांबवा। आणि आता मानिनी इथे रडत असते, खूप रडत असते आणि त्याच वेळेला मागून काव्या येते। काव्या म्हणते, आई काय झालं? आता मात्र मानिनीला खूप आनंद होतो, ती सावरते आणि म्हणते की काव्या म्हणते, आई काय झालं, का रडताय तुम्ही? मानिनी म्हणते, तू हातातला धागा हा घरातच कसा काय विसरून गेली? काव्या म्हणते, आई अहो माझ्या हातातला धागा तसाच आहे। मानिनी जेव्हा काव्याच्या हातातील धागा पाहते, काव्याच्या हातातील धागा तसाच आहे म्हणजे हा हा नक्कीच नंदिनीचा धागा असणार आहे। आणि आता इथे मानिनीला नंदिनीची काळजी वाटायला लागते। आणि तेवढ्यातच इकडे आता विजयने नंदिनीचा अपघात घडून आणलेला असतो। नंदिनी खाली कोसळलेली असते आणि त्याच वेळेला तिथली आजूबाजूची माणसं गोळा होतात, पण ट्रॅफिक जास्त असल्यामुळे तिथे कोणालाच ॲम्ब्युलन्स मिळत नसते। आणि तेवढ्यातच आता तिथे जीवासुद्धा आलेला असतो। जीवा समोर येतो आणि जीवाने नंदिनीला पाहून जीवाला खूप मोठा धक्का बसलाय। नंदिनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेलीपासून जीवा धावतच नंदिनीजवळ जातो आणि ओरडतो, नंदिनी, आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतो। नंदिनी पूर्णपणे बेशुद्ध असते। जीवा मात्र आता कसलाही विचार नाही करत आणि नंदिनीला हातावर घेतो आणि म्हणतो की ॲम्ब्युलन्स बोलवा। तेवढ्यात लोक म्हणतात, अहो इकडे खूप ट्रॅफिक आहे आणि ॲम्ब्युलन्सच येत नाही आहे। आता मात्र जीवा क्षणाचाही विचार न करता नंदिनीला स्वतःच्या दोन्ही हातावरती उचलून घेतो आणि धावतच हॉस्पिटलकडे निघालेला असतो। तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यामध्ये नंदिनीचं बाळ आता वाचेल का? जीवा स्वतःला नंदिनीला आणि नंदिनीच्या बाळाला वाचवू शकेल का?